बदल हा हळूहळू घडत असतो, माणसांच्या विचारात, त्यांच्या प्रयत्नात आणि त्यांच्या जिद्दीत. प्रत्येक सामान्य माणसांच्या आयुष्यात काही ना काही स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. या प्रवासात जेव्हा मिळते योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि संधी, तेव्हा हाच प्रवास यशाच्या नव्या टप्प्यापर्यंत पोहोचतो. अशाच वास्तवाशी जोडलेल्या प्रेरणादायी आणि परिवर्तन घडवणाऱ्या कथा आपण पाहणार आहोत वास्तविकता यशाची मध्ये. नमस्कार, मी सोमभूषण बाळापुरे. वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत वास्तविकता यशाची मध्ये, जिथे प्रत्येक कथा सांगते संधी आणि मेहनत एकत्र आली की यश दूर राहत नाही. 76% जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आज नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीची नवी क्रांती आकार घेत आहे. एकेकाळी संघर्ष आणि मर्यादांमध्ये अडकलेला हा भाग आता शाश्वत शेतीच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या मदतीने तब्बल 10,500 हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जात आहे. 16 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 54 कृषी सखींच्या प्रयत्नातून ही चळवळ अधिक बळकट होत आहे. सेंद्रिय उत्पादन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यामुळे ग्रामीण अर्थचक्रालाही नवीन गती मिळाली आहे. केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत 2023-24 मध्ये सिरोंचा तालुक्यात ज्ञानजल शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून 384 शेतकऱ्यांनी 300 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीचा विस्तार केला आहे. सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, मृदा तपासणी, जैविक कुंपण आणि हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचं आरोग्य सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. आता या उत्पादनांना प्रमाणीकरण, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच धर्तीवर आरमोरी तालुक्यात 538 शेतकऱ्यांच्या सहभागातून 500 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती राबवली जाते. गड विदर्भ शेतकरी उत्पादक कंपनी उत्पादन व्यवस्थापनासोबतच बाजारपेठीय साखळी मजबूत करण्याचं काम सुद्धा करत आहे. दरम्यान राज्य शासनाच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यात 160 गटांची स्थापना करत तब्बल 10,500 हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यात आलं आहे. 16 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र, मृदा आरोग्य संवर्धन आणि गटस्तरावरील पायाभूत सुविधा उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. त्यामध्ये ही राज्यातली एक पहिली लॅब आहे, ज्या लॅबमध्ये आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट तयार केलेला आहे, टेंड्रम थेरीचा वापर केलेला आहे, CPP कल्चर वापरलेला आहे, जे आपण अमिल बेमिल अर्क म्हणतो, जेवढ्याही सर्व सप्तधान्याच्या स्लरी आहे ह्या सर्व या लॅबमध्ये आपण तयार केलेले आहे. आणि पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमधला मुख्य उद्देशाचा आहे की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढावा आणि शेतकऱ्यांना फार कमी खर्चामध्ये सेंद्रिय निविष्ठा तयार करता आल्या पाहिजे. सर्व शेतकरी उत्पादक कंपनीतील जेवढेही गटातील सदस्य आहेत त्यांचे प्रशिक्षणसुद्धा चांगल्या ठिकाणी झालेले आहेत. हैदराबाद असो, कुरुक्षेत्र असो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला असो, सर्व ठिकाणी प्रशिक्षण देऊन आपण यांना तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं महिलांची आता रोजगार निर्मिती देखील सुरू झालेली आहे. या मिशन अंतर्गत मुलचेरा तालुका येथील सुबगॉन शेतकरी उत्पादक कंपनीनं राज्यात सर्वप्रथम जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र उभारून आदर्श निर्माण केला आहे. गांडूळ खत, बायोडायनामिक कंपोस्ट, अझोला आणि बायोचार निर्मितीमुळे शेतकऱ्यांना एकरी सुमारे 5,000 रुपयांची बचत होते आहे. 500 हेक्टर क्षेत्रावर जवळपास 62 लाख रुपयांची बचत नोंदवली गेली आहे. याशिवाय सेंद्रिय तांदूळ, डाळी, अंबाडी पावडर आणि कडधान्य विक्रीतून जवळपास 50 लाख रुपयांची उलाढाल झाली असून स्थानिक महिला बचत गटांना रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे. हे गटाचं आम्ही हे गेंडूळ खत तयारी केलेलं आहे. हे खत तयार केलं, कचरा टाकलं, न कचऱ्यावरून गेंडूळ खत तयार केलं, त्याच्यावरून मग वरून पाणी टाकून भुरे झाकलं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2024-25 साठी जिल्ह्यात 27 गटांच्या माध्यमातून 1,350 हेक्टर क्षेत्रावर काम सुरू आहे. यासाठी 54 कृषी सखी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसंच त्यांची जनजागृती करत आहेत. जंगल आणि निसर्गसंपन्न असलेल्या गडचिरोलीत सेंद्रिय शेतीचा हा विस्तार केवळ शेती पद्धतीतील बदल नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्वावलंबनाची नवी दिशा देणारी ती चळवळ ठरत आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत 10 ड्रम थेरी, त्यानंतर बांधावरील प्रयोगशाळा, बायोडायनॅमिक कंपोस्ट निर्मिती,
गांडूळ खत निर्मिती, वर्मीवाश निर्मिती, बायोचार निर्मिती, ॲझोला निर्मिती अशा सर्व प्रकारे काम तयार करून माझ्या तालुक्यामध्ये 500 हेक्टरवर हे नैसर्गिक शेती केल्या जात आहे. यामध्ये जवळपास 350 शेतकरी सदस्य शुभवान फार्मर प्रोड्युसर कंपनीला जोडून त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट राबवला जात आहे. आतापर्यंत तयार केलेल्या निविष्ठा ह्या आमच्या जवळपास एकरी 5,000 रुपयाची बचत जर आपण पाहिली तर एकरी 5,000 गुणिले 500 हेक्टर याप्रमाणे लाखोमध्ये आमची बचत झालेली आहे. एकेकाळी संघर्ष आणि मागासलेपणाची ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये आता सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून नवी आर्थिक चळवळ उभी राहते. दूरदर्शन बातम्यांसाठी ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली.